प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणाची विरोधक राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करतात, काय सांगतात? आज लक्षात घ्या, आज मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा अशा कुठल्याही घटना घडतात तेव्हा जिल्ह्याचा पालक म्हणून मी प्रत्येकाकडे एकच दृष्टिकोन ठेवून बघण्याचं माझी जबाबदारी आहे. मी एकाला जास्त कोणाला कमी हे ह्या खुर्चीवर बसून कधीच करू शकत नाही. मला नेहमी वाटतं की राजकारणामध्ये काही सिद्धांत पाळले पाहिजे. कोणाच्या वैयक्तिक घरगुती भांडणामध्ये आपण किती डोकं घालावं ह्याची खरंच मर्यादा आहे. राजकीय कार्यकर्ते आपल्या सगळ्या जणांना आहेत, पण ते स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ते काय करतात हे आपण जास्त त्याच्यावर डोकवू शकत नाहीत. पण जिल्हा प्रशासन म्हणून, जिल्हा पोलीस म्हणून आम्ही स्पष्ट आदेश दिलेले आहेत की जे आत्महत्याची प्रकरणं आमच्या जिल्ह्यामध्ये होतील त्यांना पारदर्शक पद्धतीने कोणाचाही दबाव न जुमानता त्याला त्या पद्धतीने संबंधितांना न्याय मिळाला पाहिजे, संबंधितांना शिक्षा मिळाली पाहिजे. सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मला माझ्या जिल्ह्यामध्ये अशी प्रकरणं होत नाही. माझी जनता सुख समृद्धीने राहावी, माझी जनता शांत पद्धतीने राहावी हाच माझा प्रयत्न असणार. आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी कुठल्या एका पक्षाचा पालकमंत्री नाही आहे, जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आणि म्हणून मी पोलीस प्रशासनाला प्रशासनाला नेहमी सांगतो, कुठल्याही अशा पद्धतीची प्रकरणं झाली तर कुठलेही राजकीय दबाव याच्यावर सहन करायचं नाही आणि प्रत्येकाला न्याय द्यायचा. आता इन्सुलीमध्ये पण काल परवा एक अशी घटना घडली आत्महत्येची, असंख्य अजून घटना घडलेल्या आहेत. तर मग एकाच घटनेकडे बघता माझं तर म्हणणं आहे जिल्ह्याच्या पोलिसांनी सगळ्या बाबतीमध्ये सखोल चौकशी करायला पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे. सरकार जेव्हा काम करतं, जिल्हा पोलीस जेव्हा काम करतं तेव्हा एक जनतेचा विश्वास वाढला पाहिजे की आमच्या घरामध्ये अशी घटना घडली पण जिल्हा पोलिसांनी आम्हाला न्याय दिला. ती भावना कशी तयार होईल त्यावर माझं अजून लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे सरकारचे पोलीस काम करत आहेत.